आणि आता पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या। 4 जूनला मतमोजणी होईल आणि हुकुमशाहीचा अंधकार दूर होईल। मोदींनी ध्यान केलं तरी जनतेच्या मनातील उद्रेक शांत करू शकलेले नाही। सामनाच्या अग्रलेखातून मोदींसह भाजपवर जोरदार निशाणा। केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद। आज दुपारी 12:30 वाजता मतमोजणी आधी आयोगाची पत्रकार परिषद। लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज, संपूर्ण यंत्रणा सज्ज। मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा राज्यात चोख बंदोबस्त। हा सगळा फतव्याचा इफेक्ट। ठाकरे गटाला 15 जागा मिळूच शकत नाही। दीपक केसरकरांचा ठाकरे गटाला टोला। एक्झिट पोलचा अंदाज काहीही असो, विजय आमचाच। अमरावती मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडेंकडून विश्वास व्यक्त। महाविकास आघाडीला राज्यात 32 जागा। कुणाचं सरकार बनणार हे 4 तारखेला कळेल। एक्झिट पोलच्या अंदाजावर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया। प्रत्येक एक्झिट पोलमध्ये मोदीच येणार हे दिसतंय। मोदींना पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्र मदत करेल। सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून विश्वास व्यक्त। सगळे एक्झिट पोल मोदी मीडियाच्या माध्यमातून आले। जनतेचा एक्झिट पोल 4 जूनला येणार, तो आमच्या बाजूने असेल, वर्षा गायकवाडांचा दावा। भाजपचा रथ रोखण्याचं काम महाराष्ट्रातील जनतेनं केलंय। महायुती उमेदवाराच्या विरोधात मत देण्यासाठी लोक घराबाहेर पडले होते। रोहिणी खडसेंचा भाजपवर निशाणा। महागाई बेरोजगारीमुळे लोकांमध्ये संतापाची लाट। एक्झिट पोल अनेकांची एक्झिट करणारा ठरेल। ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांचा दावा। सांगलीच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वादाची चिन्ह। सांगलीच्या जागेबाबत मी नंतर बोलेन, राऊतांची प्रतिक्रिया। तर राऊत विद्वान, ते कालच लंडनमधून आले। पटोलेंचा खोचकटोला। फोडाफोडीचा राजकारणाचा भाजपला फटका। भाजपला चिंतनाची आवश्यकता। एकनाथ खडसेंचा भाजपला सल्ला, तर अजित पवार शिंदेंना प्रतिसाद नसल्याचंही खडसेंचा अंदाज। मोदी पुन्हा सत्तेत आल्यावर 15 दिवसात ठाकरे सरकारमध्ये दिसतील। आमदार रवी राणा यांचा मोठा दावा। रवी राणांनी आयुष्यभर तडजोडीचं राजकारण केलं। उद्धव ठाकरे कधी तडजोडीचं राजकारण करणार नाहीत। रवी राणांच्या दाव्यावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। अमरावतीत ताकद असल्यानेच उमेदवार उभा केला। निकाल लागल्यावर सर्व चित्र स्पष्ट होईल। एक्झिट पोलच्या अंदाजावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया। 4 तारखेचा निकाल पुणेकरांच्या बाजूने लागणार। एक्झिट पोलच्या अंदाजावर रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया। राज्यात गद्दार विरुद्ध खुद्दार अशी लढत। शिवसेना फोडण्याचं पाप भाजपनं केलंय। ओमराजे निंबाळकरांचा भाजपवर निशाणा। 9 जूनला शरदचंद्र पवार पक्षाच्या देशभरातील सर्व प्रदेशाध्यक्षांसह कार्यकारिणीची बैठक। 10 जूनला पक्षाचा 25वा वर्धापन दिनही साजरा करणार। विधानसभा निवडणुकीच्या तयारीचेही संकेत। 3 जून रोजी गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित सर्व कार्यक्रम रद्द। 4 जूनला मतमोजणी, त्यामुळे गोपीनाथ गडावर न येता आहात तिथूनच मुंडेंचं पुण्यस्मरण करा, पंकजा मुंडेंचं आवाहन। ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार। मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी अनिल परब रिंगणात। आदित्य ठाकरेंसह अनेक महाविकास आघाडीचे नेतेही उपस्थित राहणार। अभिनेता सलमान खानला मारण्यासाठी 70 तरुण महाराष्ट्रात। बिश्नोई गँगचे अनेक शूटर्स वेगवेगळ्या जिल्ह्यात। नवी मुंबई पोलिसांकडून एका आरोपीचा व्हिडिओ समोर। सीएसएमटी स्थानकातील फलाट क्रमांक 10 आणि 11च्या विस्तारीकरणाचं काम 100% पूर्ण। विस्तारीकरणामुळे 24 डब्यांच्या रेल्वे थांबवता येणार। मुंबईत संरक्षण आस्थापनांभोवतालचे सर्व गृहप्रकल्प अडचणीत येण्याची शक्यता। संरक्षण आस्थापनांपासून 500 मीटरपर्यंतच्या बांधकामांना असलेले निर्बंध कायम। कांदिवली पूर्वेतील बड्या गृहप्रकल्पांना तात्काळ काम थांबवण्याचे आदेश। मुंबईत बुधवारपासून 10% पाणी कपात लागू होणार। मुंबई पालिकेकडून ठाणे, भिवंडी, निजामपूर पालिकेसह इतर गावांना केला जाणारा पाणीपुरवठ्यातही 5% आणि 10% पाणी कपात लागू। अमूल दूध महागलं, प्रति लिटर 2 रुपयांनी दरवाढ। आजपासून नवीन दरवाढ लागू होणार। गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचा निर्णय। मुंबईकर उकाड्याने हैराण। मुंबईत आज कोरडे वातावरण, तर ठाणे, पालघरमध्ये उष्ण दमट वातावरणाची शक्यता। हवामान खात्याचा अंदाज। एमएचटी सीईटीचा निकाल 10 जूनला। इंजिनिअरिंग फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटीचा निकाल 10 जूनला जाहीर होणार। सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची नेट परीक्षा 18 जूनला होणार। सकाळी आणि दुपारी अशा 2 सत्रात परीक्षेचं आयोजन।
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कल्याण स्थानकावर प्रवाशांची गर्दी. फास्ट आणि स्लो लोकल 10 मिनिटांनी उशिराने धावल्या. एखाद्याने केवळ जातीचा उल्लेख केल्यास तो अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा ठरत नाही. अॅट्रॉसिटी दाखल करताना उद्देश महत्त्वाचा, नागपूर खंडपीठाचं मत. राज्याच्या कृषी विभागात पूर्णवेळ अधिकाऱ्यांची वानवा. धोरणांची अंमलबजावणी करणारे अधिकारी प्रभारी असल्यानं खात्याचा भार वाहणार कसा? नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला. भाजीपाल्यांची आवक कमी झाल्यानं दर कडाडले. किरकोळ बाजारात कोथिंबीरीच्या जुडीला 50 ते 60 रुपये दर. बारामती शहरात मुसळधार पाऊस तर ग्रामीण भागात विजेच्या कडकडाटासह तुरळक पावसाची हजेरी. झरगडवाडीत नारळाच्या झाडावर वीज पडली. नंदुरबार जिल्ह्यात सोयाबीन पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी घाई करू नये. जिल्ह्यात 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यावरच पेरणी करावी. कृषी विभागाकडून आवाहन. पुण्यातील मुळशीत शेकडो शेतकऱ्यांकडून सामूहिक सोयाबीन उगवण क्षमता चाचणी आणि भात सोयाबीन बीज प्रक्रिया. कृषी विभागाचा खरीप हंगाम उपक्रम. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणातील पाणी साठा 8% खाली. राज्य सरकारकडून भातसा आणि ऊर्ध्ववैतरणा धरणातील राखीव साठा वापरण्यास परवानगी. बारामतीत पहिल्याच पावसानं रस्ते तुंबले. भिगवणमध्ये रस्त्यावर पाणी. पाण्यातून वाट काढत नागरिकांचा प्रवास. यवतमाळच्या उमरखेडमध्ये जोरदार पावसाची हजेरी. उकाड्यापासून हैराण उमरखेडवासियांना दिलासा. नांदेड शहरात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. वातावरणातील गारवा वाढल्यानं नागरिकांना दिलासा. मान्सूनचे वेध लागल्यानं बळीराजाही सुखावला. वाशिम यवतमाळ लोकसभेच्या मतमोजणीपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा. यवतमाळच्या दारवा रोडवरील शासकीय गोदामात 4 तारखेला पार पडणार मतमोजणी. लातूर जिल्ह्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. उदगीर, चाकूर, शिरूर, अनंतपाळ, रेणापूरमध्ये पावसाच्या सरी बरसल्या. पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. धाराशिव जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसामुळे महावितरणचं 1.5 कोटींचं नुकसान. वादळी वाऱ्यामुळे 2045 विद्युत खांब पडले. 250 गावात बत्ती गुल. वर्धा जिल्ह्यात ढगाळ वातावरण. काही भागात पाऊस पडण्याचा अंदाज. तर ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना उन्हापासून दिलासा. नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस. वादळी वाऱ्यामुळे फळबागा उद्ध्वस्त. लिंबाची बाग उद्ध्वस्त. शेतकरी चिंतेत. छत्रपती संभाजीनगरमधील रांजण गावात शेतकऱ्यांकडून प्रतिबंधित बियाण्यांची खरेदी. कृषी विभागाकडून संबंधित शेतकऱ्यांच्या घरावर धाड टाकत बियाण्यांचे 20 पाकिटं जप्त. लातूर बाजारात तुरीला चांगला भाव. तुरीला 12,500 रुपये प्रति क्विंटल भाव. मात्र सोयाबीनचे दर घसरले. गोंदिया जिल्ह्यात केवळ 15,499 शेतकऱ्यांची धान विक्रीसाठी नोंदणी. नोंदणीची मुदत न वाढल्यानं 3 लाख क्विंटलवर धान खरेदी गुंडाळण्याची शक्यता. वाशिमच्या राम मंदिरातील जनावरांच्या गोठ्याला आग. आगीत गोठ्याचं मोठं नुकसान. मात्र कुठलीही जीवितहानी नाही. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. जळगाव जिल्ह्यातील नशिराबादमध्ये अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीसह 2 जणांना अटक. पोलीस ठाण्यासमोर 2 गट आमने सामने आल्यानं गोंधळ.